च्या जीवनवाहिन्यांकडे, आपल्या नद्यांकडे. हम्म. नद्यांशिवाय तर भारताची कल्पनाच करू शकत नाही. प्रमुख नदी प्रणालींमध्ये पहिली सिंधू नदी प्रणाली. सिंधू नदी तिबेटमध्ये मानस सरोवरजवळ उगम पावते, लडाखमधून वाहते आणि मग पाकिस्तानात जाते. तिच्या महत्वाच्या उपनद्या म्हणजे पंचनद, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. बरोबर. यात चिनाब ही सिंधूची सर्वात मोठी उपनदी आहे हजममानाने. आणि बियासचं काय वैशिष्ट्य आहे? बियास ही पंचनमदमधली एकमेव नदी आहे जी पूर्णपणे भारतातच वाहते आणि सतलजला मिळते. सतलज स्वतः तिबेटमधून उगम पावते आणि शिपकीला खिंडीतून भारतात येते. दुसरी आणि सर्वात महत्वाची प्रणाली म्हणजे गंगा नदी प्रणाली. हो, भारतातली सर्वात मोठी नदी प्रणाली. गंगेचा उगम गंगोत्री हिमनदीजवळ गोमुख इथे भागीरथी नावाने होतो. आणि देवप्रयागला अलकनंदेशी संगम झाल्यावर तिला गंगा हे नाव मिळतं. यमुना ही तिची सर्वात मोठी उपनदी. हो, यमुनोत्रीतून उगम पावते आणि प्रयागराजला गंगेला मिळते. याशिवाय उत्तरेकडून घागरा, गंडक, कोसी या हिमालयातून येणाऱ्या नद्या मिळतात. आणि दक्षिणेकडून पठारावरून येणाऱ्या दक्षिणेकडून चंबळ, बेटवा, केन, सोन यांसारख्या नद्या मिळतात. सोन नदी तर थेट अमरकंटक पठारावरून येते. तिसरी प्रमुख प्रणाली आहे ब्रह्मपुत्रा. ही सुद्धा तिबेटमध्ये मानस सरोवर जवळच उगम पावते. तिथे तिला सांगपो म्हणतात, म्हणजे शुद्ध करणारी. भारतात कुठे प्रवेश करते? अरुणाचल प्रदेशात रिका खोल घळीतून प्रवेश करते. तिथे तिला दिहांग किंवा सियांग म्हणतात. आसाममध्ये तिला ब्रह्मपुत्रा म्हणतात आणि बांगलादेशात बांगलादेशात तिला जामुना म्हणतात. तिथे ती गंगेच्या प्रवाहाला, जिला तिथे पद्म म्हणतात, मिळते. माजुली बेटाबद्दल ऐकलंय? हो, जगातलं सर्वात मोठं नदीपात्रातील बेट माजुली हे आसाममध्ये याच ब्रह्मपुत्रा नदीवर आहे. अरे वाह! आता द्वीपकल्पीय नद्यांबद्दल बोलूया. यात दोन मुख्य गट आहेत, पूर्वेकडे वाहणाऱ्या आणि पश्चिमेकडे वाहणाऱ्या. पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात आणि डेल्टा बनवतात. बरोबर. यात महानदी गोदावरी. गोदावरीला दक्षिण गंगा म्हणतात ना? हो, तिच्या लांबीमुळे आणि विस्तारामुळे तिला दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा म्हणतात. मग कृष्णा आणि कावेरी. कावेरीला दक्षिण भारताची गंगा असं तिच्या पवित्रतेमुळे म्हणतात. आणि पश्चिमेकडे वाहणाऱ्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या अरबी समुद्राला मिळतात